गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलेत का रे? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्वेश्चन नंबर किती चालू आहे? एक्सरसाइज 3.2 मधला क्वेश्चन 2 कंप्लीट झाला का रे? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 घ्या. राईट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स. राईट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स. फर्स्ट example, 5 into 6 into 7 into 8 into 9 into 10. या दिलेल्या मल्टिप्लिकेशनला आपल्याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बा कसं कन्वर्ट करता येईल रे बाळांनो? 5 6 7 8 9 10 म्हणजे इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल बघावर. 10 पासून सुरुवात करतोय मी. 10 into 9 into 8 into 7 into 6 into 5 म्हणजे 10 फॅक्टोरियल लिहिता येईल का रे? नाही. का लिहिता येणार नाही सांगा बर? फॅक्टोरियलचा मिनिंग काय आहे? 1 पासून स्टार्ट केला पाहिजे. 1 पासून त्या नंबर पर्यंत मल्टिप्लिकेशन असायला पाहिजे. मग आपल्याला 10 फॅक्टोरियल जर लिहायचं असेल तर 10 पासून 1 पर्यंत असायला पाहिजे. म्हणजे कोणत्या टर्म्स नाहीत रे? बघा बर. 10 9 8 7 6 5 आहेत. पुढे कोणत्या टर्म्स पाहिजे? 4 into 3 into 2 into 1. 4 into 3 into 2 into 1. म्हणजे आपण ज्यादा टर्म्स घेतले त्या. मग काय करूया त्या टर्म कॅन्सल करण्यासाठी? डिवाइड बाय करूया. 4 3 2 1 चालते बघा. ह्या टर्म्स कॅन्सल होतील. हा असं एक्झाम्पल राहणार आहे. आता ऍडजस्टमेंट नुसार 1 पासून 10 पर्यंत मल्टिप्लिकेशन आले म्हणजे न्यूमरेटरला काय लिहिता येईल आपल्याला? 10 आहे. 10 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 पासून 4 पर्यंत मल्टिप्लिकेशन आहे. काय लिहिणार तुम्ही? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का बघा? 5 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. नाही. लिहिता येते का? नाही. नाही. म्हणजे हे फायनल उत्तर काय असणार आहे? 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल असणार आहे. समजलं का? हो. लिहून घ्या. याची व्हॅल्यू सेपरेट, याची व्हॅल्यू सेपरेट. किती आलं रे? झालं का फर्स्ट एक्झाम्पल? सेकंड एक्झाम्पल घ्या. 3 into 6 into 9 into 12 into 15 त्याचं आपल्याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता बघा इथं 15 आहे. 15 नंतर 14 पाहिजे, 13 पाहिजे नाही, 12 आहे, 11 10 नाही. म्हणजे ह्या टर्म मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. किंवा दुसरी ऍडजस्टमेंट काय करता येईल बघा? समोर लक्ष द्या रे. 15 पासून स्टार्ट करतो अगोदर. 15 into 12 into 9 into 3 सॉरी 6 into 3. 15 म्हणजे काय समजतं रे बाळांनो? 3 into किती? 5 into 12 म्हणजे काय समजते तुम्हाला? 3 into 4. 9 म्हणजे काय समजते बघा बरं? 3 into 3. 6 म्हणजे किती? 3 into 2. आणि हा 3 म्हणजेच किती? 3 into 1. म्हणजे काय ते बघा बरं? 3 into 5 into 3 into 4 into 3 into 3 into 3 into 2 into 3 into 1. प्रत्येकानं 3 कॉमन घेतला तर काय होईल रे? इथंच घेतो अगोदर. 3 कॉमन घेतला तर काय होईल बघा? पहिला 3 कॉमन घेतला. 3 raised to किती घ्यावं लागेल? 1 2 3 4 5 म्हणजे 3 raised to 5 झालं. 3 into 3 into 3 into 3 5 टाइम्स आहे. इंटू आता 5 इंटू किती राहते बघा? 5 4 3 2 1 राहिलं.
म्हणजे किती लिहिता येईल रे 3⁵ इंटू याची व्हॅल्यू किती 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल. संपलं उत्तर. समजलं का? हो. लिहून घ्या. झालं का? क्वेश्चन नंबर 2 3 मधला दुसरं एक्झाम्पल सोडून झालं का रे? हो. कुठपर्यंत आलाय? झालं. नेक्स्ट एक्झाम्पल 6 इंटू 7 इंटू 8 इंटू 9 त्याचं फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करावं लागेल रे आपल्याला अगोदर 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 घ्यायला पाहिजे. 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 घेतलं तर फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर 6च्या पुढे पण टर्म्स येतोय का? होय. हो. आता 6च्या पुढे पण कन्वर्ट करावं लागेल. मग काय करावं लागेल? पुढे कोणत्या टर्म्स घ्यावं लागतील आपल्याला? 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इथं इंटू 5 1. घ्यायला पाहिजे, 4 पाहिजे, 3 पाहिजे, 2 पाहिजे, 1 पाहिजे. एक्स्ट्रा घेतलेल्या टर्म डिवाइड करूया आपण. काय येईल बघा बरं? डिवाइड बाय 5 4 5 into 4, 1 3, 2, 1. 1. आता न्यूमरेटरला किती आलं रे? 9 फॅक्टोरियल. हा 9 फॅक्टोरियल. डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल. बरोबर. संपलं. समजलं का? 3 नंबर. हो. 4 नंबर घ्या आता. 5 इंटू 10 इंटू 15 इंटू 20. काय करता येईल रे? ऍडजस्टमेंट डायरेक्ट केली तरी चालेल. 5 इंटू 1 लिहितोय 5च्या जागी, 10 ला 5 इंटू 2 लिहितो, 15 ला 5 इंटू 3 लिहितो आणि 20 ला 5 इंटू 4 लिहितो. पॉवर 5 किती टाइम्स रिपीट झाले रे? 1 2 3 4. 2 3 4. हे काय करणार? डायरेक्ट 5 रेस टू 4. 4 4. इंटू कोणत्या टर्म्स राहिल्या बघा बरं आता? सेकंड टर्म 1 2 3 4 असं लिहिता येईल का बघा बरं? 5 रेस टू 4 इंटू 4 पासून लिहितोय 4 3 2 1 म्हणजेच 5 रेस टू 4 इंटू किती रे? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल. हे तुमचं फायनल उत्तर आलं. समजतंय का बाळानो? हो. क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. समजलाय प्रत्येकाला क्वेश्चन नंबर 3? होय. क्वेश्चन नंबर 4 घ्या. इव्हॅल्युएट n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर फॅक्टोरियल. आपल्याला फाइंड काय करायचं बघा? n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल फॉर त्यामध्ये फर्स्ट n इक्वल टू 8 आणि r इक्वल टू 6 दिले. n ची व्हॅल्यू दिली आहे, r ची व्हॅल्यू दिली आणि हे फाइंड करायला सांगितले. कसं करणार आहे बाळानो? सांगा बरं पटकन. व्हॅल्यू घालणार. अगोदर दिलेला फॉर्म्युला लिहायचा. काय असेल दिलेली व्हॅल्यू काय असेल ते. मग आता याच्यामध्ये n इक्वल टू पुट करायचं. फॉर n इक्वल टू 8 r इक्वल टू 6. काय होईल पुट केलं तर सांगा? न्यूमरेटरला किती येईल? 8 फॅक्टोरियल. 8 फॅक्टोरियल. r
डिनॉमिनेटरला आर फॅक्टर म्हणजे किती लिहिणार तुम्ही? 6 फॅक्टोरियल फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 8 minus 8 minus 6 6 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल. बघ कसं सोडवता येईल रे? 8 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियलला कमी करू का मी? 8 हा 7 पुढे काय असणार? 6 6 5 4 फॅक्टोरियल 3 2 1. मग इथंच थांबूया. 6 फॅक्टोरियल लिहू का हाय असं हा डिवायडेड हो बाय हा 6 फॅक्टोरियल हाय असा. इथं किती राहिले रे? 8 minus 6 2 फॅक्टोरियल 2 2 फॅक्टोरियल फॅक्टोरियल. काय झालं? 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. किती राहिले रे न्यूमरेटरला? तुम्ही खाली लिहा बरं का. 8 into 7 राहिलं. डिनॉमिनेटरला 2 फॅक्टर म्हणजे किती लिहिणार तुम्ही आता? 1 1 मग आता काय येणार बघा बरं? 2 वरती डिवाइड केलं तर 2 चोक 8 7 चोक 28. 28 आलं का उत्तर? चेक करा. उत्तर आलं का? 28 आलं का हो तुमचं? हो होय. ठीक आहे. मग 2 नंबर 3 नंबर देऊ का आता तुम्हाला यात? हो सेकंड n इक्वल टू 12 r इक्वल टू 12 दिले. n इक्वल टू 12 r इक्वल टू 12 दिलेला आहे. व्हॅल्यू काढायला सांगितले. फाइंड करताय का बाळानो? n ची व्हॅल्यू 12 r ची व्हॅल्यू 12 किती येणार सांगा न्यूमरेटरला? 12 फॅक्टोरियल फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टर म्हणजे r ची व्हॅल्यू किती? 12 फॅक्टोरियल 12 फॅक्टोरियल इनटू ब्रॅकेट मध्ये n मायनस r. n किती? 12 मायनस r किती? 12 फॅक्टोरियल. म्हणजे ह्या 12 फॅक्टोरियल 12 फॅक्टोरियल कॅन्सल. 1 डिवायडेड बाय 12 मायनस 12 0 फॅक्टोरियल फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल मग आता उत्तर नॉट डिफाईन येणार काय रे? नाही. का? 0 फॅक्टोरियल इज 1 असतो. फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते म्हणून त्याचं उत्तर आलं 1. समजलं का? हो मग 3 आणि 4 तुम्ही सोडवचाल का? होय. मग पुढचं एक्झाम्पल घेऊ का? ते तुम्ही नंतर सोडवा. कसं आता सोडवायचंय? थोडं कसं नंतर नंतर सोडवा मग. हा क्वेश्चन नंबर 5 घ्या आता. क्वेश्चन नंबर 4 मधले 2 एक्झाम्पल राहिले ते तुम्ही सोडवा रे. क्वेश्चन नंबर 5 फाइंड n काढायचं आहे. इफ n डिवायडेड बाय 8 फॅक्टोरियल is equal to 3 divided by 6 factorial plus 1 factorial divided by 4 factorial. बघा काय सांगितलंय. इक्वेशन दिले तुम्हाला. कशामधलं इक्वेशन आहे? फॅक्टोरियल मधली इक्वेशन आहे. फॅक्टोरियलच्या प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन वापरून त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि यांची व्हॅल्यू काढायची आहे. बघा समोर लक्ष द्या रे. मी समोर लक्ष द्या. हे दिलेलं इक्वेशन लिहून घेतो मी. हे प्रत्येकाच्या आपापल्या मेथडने एक्झाम्पल सोडवता येतं. आता 8 फॅक्टोरियलची तुम्ही सेपरेट काढली चालते, 6 ची सेपरेट काढली, 4 ची सेपरेट काढली, पुट केली, सिम्प्लिफाय केलं तर चालते. पण काही टर्म्स कॅन्सल करून जरी सोडवलं तरी चालते. बघा आता कसं करतो मी, समोर लक्ष द्या. n डिवायडेड बाय 8 फॅक्टोरियल हा असा लिहितो. इथं 3 डिवायडेड बाय 6 म्हणजे असं लिहू का रे मी? 6 into 5 into 4 फॅक्टोरियल हो चालेल का? हो प्लस 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? 1 डिवायडेड बाय किती? 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. आता ह्या साईडला काय करतो बघा मी. n डिवायडेड बाय 8 ला कमी करून घेतो. 8 into 7 into 6 into 5 into इथं थांबू का रे 4 फॅक्टोरियलला? हो हो इज इक्वल टू काय कॉमन निघते रे दोन्हीतून?
4 factorial. 1/4 factorial. 1/4 फॅक्टोरियल कॉमन काढलं. न्यूमरेटरला किती राहिले बाबा? 3 डिवायडेड बाय किती राहिले रे? 6 इंटू 6 into 5. प्लस 1. 1. आता दोन्ही साईडला बघा, हा 4 फॅक्टोरियल सेम आहे, डिनॉमिनेटरलाच आहे. काय होईल? Cancel. कॅन्सल. घ्या कॅन्सल करून पटकन. कुठपर्यंत आला रे? कुठपर्यंत आलाय बाळानो? झालं. समजतंय ना? आता बघा, n इक्वल टू घेतो. आता हा डिवाइड बाय आहे, ह्या साईडला गेलं तर काय होईल रे? Multiplication. असं होईल का? 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू ब्रॅकेट मध्ये. आता किती येईल रे? कॅल्क्युलेशन केलं बघा, ह्याला डिनॉमिनेटर किती आहे? काय नाही, म्हणजे 1 आहे. 3 इंटू 1 किती? 3 प्लस अगोदर इथं 6 इंटू 5 30. 30 इंटू 1 होणार किती येणार रे? 30. डिवायडेड बाय किती येणार? 30. 30. तर 30 म्हणजेच बघा 6 इंटू 5 किती रे? 30. 30. ह्या 30 ला हा 30 काय होईल? Cancel. कॅन्सल झाला. आता किती राहिलं रे? 8 इंटू 7 इंटू तिथं न्यूमरेटरची ऍडिशन किती? 33. आता याचं जे काय मल्टिप्लिकेशन असेल ते यांचं उत्तर असणार आहे, ते करता येईल तुम्हाला. आता 56 इंटू 33 काढा, कॅल्क्युलेशन करा आणि मला उत्तर सांगा. समजते का रे बाळानो? 1848. 1848 बरोबर. झालंय का? हो. नेक्स्ट एक्झाम्पल. n divided by 6 factorial. n divided by 6 factorial is equal to 4 divided by 8 factorial plus 3 divided by 6 factorial. सांगा काय करता येईल? 6 factorial common. 8 फॅक्टोरियल ला 8 फॅक्टोरियल ऍडजस्टमेंट करा. अगोदर दिलेली इक्वेशन लिहून घ्या. नेक्स्ट लाईनला दिलेली इक्वेशन फॅक्टोरियल मधली इक्वेशन लिहून घ्या. बघा आता, n डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इक्वल टू 4 डिवायडेड बाय 8 फॅक्टोरियलला कमी करून घेऊया. काय करता येईल? 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल तिथं थांबूया. प्लस 3 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल आहे असं. मग आता n डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इक्वल टू काय कॉमन निघतंय? 6 फॅक्टोरियल. 1/6 फॅक्टोरियल. 1/6 फॅक्टोरियल कॉमन निघालं. मग ब्रॅकेट मध्ये किती राहिलं बघा बरं? 4 डिवायडेड बाय 8 7 56. हा 6 फॅक्टोरियल मी बाहेर घेतलाय. प्लस 3 डिवायडेड बाय किती राहिले रे? 1. हा डिनॉमिनेटरचा 6 फॅक्टोरियल बाहेर आला म्हणजे इथे किती राहिलं? 1. न्यूमरेटरला 3. तर दोन्ही साईडला 6 फॅक्टोरियल डिनॉमिनेटरला आहे, कॅन्सल करून टाका. किती येतात n इक्वल टू सांगा बरं बाळानो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे आता. 4 इंटू 1 4 प्लस 56 इंटू 3 किती? 168. 168.
डिवायडेड बाय किती रे? 56. 56. किती येते न्यूमरेटरला? 4 + 1 68. 172 डिवाइड बाय 56 येते का रे? हो. हो. सिम्प्लिफाय काय होतंय काय? किती येतोय यन? 43 upon 14. 40. 43 14. upon 14. बरोबर हा. आहे. 43 डिवाइड बाय 14. समजलं का रे? इथंच भाग घालवला असतं. कुठं रे बा? 4/46 ला. चाललं असतं की. 4 × 1 = 4. 4 × 1 = 4. 4 × 16. 14 × 56. 14 म्हणजे 1 + 42 आलं असतं काय? हा. मी तर असं आलं असतं 1 + 42 डिवाइड बाय 14 आलं असतं, म्हणजे 43 डिवाइड बाय 14. बरोबर आहे. समजलं का रे? फास्ट होतंय काय? नाही. ठीक आहे. मग 5 मधले राहिलेले येतील सोडवता का सोडून देऊ द्या? सोडवतो. प्रत्येकाला सोडवता येतील का रे? हो. का कोणतं सोडवून द्यायचं असं वाटतंय तुम्हाला? बघितलं का तुमच्या समोर आहे का टेक्स्टबुक? हो. 5 नंबरचं एक सोडवून देऊ का? घ्या घ्या 5 नंबरचं घ्या. n + 3 फॅक्टोरियल ब्रॅकेट मध्ये लिहा अगोदर. n + 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 110 इंटू n + 1 फॅक्टोरियल. कसं सोडवणार सांगा बर? आता बघा इकडे n + 1 फॅक्टोरियल आहे, इकडे n + 3 फॅक्टोरियल आहे. त्याला जर मी कमी करायचं म्हटलं तर कसं येईल रे? बघा बरं, पहिली टर्म आपण 6 फॅक्टोरियलचं कसं करतो? 6 पासून स्टार्ट करतो. 6 इंटू हे कमी म्हणजे 6 - 1 करतो आपण, म्हणजे 5 येणार. इंटू परत 4 करतो, म्हणजे 5 मधनं 1 कमी करतोय. मग आता ह्याच्यापासून जर स्टार्ट केलं तर पहिली टर्म कुठली असणार रे? n + 3. n + 3 इंटू दुसरी टर्म कुठली n असणार रे? + 2. n+2. बरोबर. कसं काढलं? n + 3 मध्ये 1 3 मायनस होणार, - किती 1. राहणार? n + 2. +2. परत त्याच्या पुढची टर्म कुठली असणार आहे? n + 1. n+1. त्याच्या पुढे असणार आहे n - 1 अशा 1 पर्यंत जाणार, पण तिकडे n + 1 आहे, इथंच थांबूया. फॅक्टोरियल. समजलं का? हो. इक्वल टू 110 इंटू n + 1 फॅक्टोरियल. काय कॅन्सल झालं बघा बरं? n+1 फॅक्टोरियल. n + 1 फॅक्टोरियल. n + 1 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. किती राहिलं रे? n + 3 इंटू n + 2 इज इक्वल टू 110. मग हे एक्झाम्पल 2 मेथडनं सोडवता येते. पहिली मेथड कुठली? फॅक्टरायझेशन. ह्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. हा ह्या साईडला घ्यायचा आणि फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सोडवायचं. दुसरी मेथड कुठली बघा? n + 3 इंटू n + 2 इक्वल टू ह्या 110 फॅक्टर किती येतील बघूया बरं. किती लिहिता येईल? 110 म्हणजे 11 × 10. 11 × 5 × 2. 11 × 10 लिहिलं तर चालणार नाही का रे? हा चालतंय. बघा 11 × 10 म्हणजे 110. तर दोन्ही साईडला ह्या साईडला बी मल्टिप्लिकेशन आहे, ह्या साईडला बी मल्टिप्लिकेशन आहे. दोन्ही जर मी कम्पेअर केले तर n + 3 = 11 असू शकतोय आणि n + 2 = 10 असू शकतोय. त्याच्यावर n किती? म्हणजे ह्याची व्हॅल्यू 11 असेल, ह्याची व्हॅल्यू 10 असेल, तर 11 × 10 110 येणार आहे. तरच ते दोन्ही इक्वल होणार ना. होय. इक्वल कधी होणार? समजतंय का बाळांनो मी काय सांगतो ते? हो. हो.
म्हणजेच n प्लस 3 इक्वल टू काय घेणार तुम्ही? 11. 7. आणि n प्लस 2 इक्वल टू काय? 10. 10. त्याच्यावर n किती येईल सांगा बरं आता. 8. 8. बघा दोन्ही जरी सोडवलं तरी 8च येतोय का? हो. होय. म्हणजे n ची व्हॅल्यू किती असणार आहे? 8. 8. समजा कसं सोडवायचं आहे? हो. लिहून घ्या. कुठपर्यंत आला रे? झालं. अशाच टाईपचं त्यातलं चौथं पण घ्या सोडवून. n प्लस 1 फॅक्टोरियल इक्वल टू 42 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. n प्लस 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. काय करणार रे? ही टर्म जास्त आहे का ही टर्म जास्त आहे? n मायनस 1 जास्त आहे का n प्लस 1 जास्त आहे? n plus 1. n+1. त्याला कमी करून घेऊया. कसं कमी करणार सांगा बरं? पहिली टर्म स्टार्ट n प्लस 1 पासून होणार. n प्लस 1 n. इंटू दुसरी n. टर्म किती येणार? n. n n. इंटू त्याच्यानंतरची टर्म कुठली येणार? n minus 1. थांबूया इथं. फॅक्टोरियल समजतंय ना? मी काय करतोय 6 फॅक्टोरियल काढताना 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजेच काय केलं जात आहे? 6 5 4 3 2 1 म्हणजेच काय केलं जाते बाळानो? 6 पासून स्टार्ट करायचं, नंतरची टर्म 1 न कमी करत जायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन 1 पर्यंत असते. तसंच n प्लस 1 पासून स्टार्ट, नंतर 1 न कमी, त्याच्यानंतर 1 न कमी, त्याच्यानंतर 1 न कमी, पण इथं ह्या साईडला n मायनस 1 म्हणून इथंच थांबून फॅक्टोरियल लिहितोय मी. इज इक्वल टू किती रे? Factorial. n 42 इंटू n n मायनस 1 minus 1 फॅक्टोरियल. factorial. काय होईल? n मायनस 1 फॅक्टोरियल n मायनस 1 फॅक्टोरियल Cancel. Cancel. कॅन्सल. किती राहिलं रे इकडे? n प्लस 1 इंटू n इज इक्वल टू 42. 7 into 6. बघा 7 into 6. n प्लस 1 इंटू n इज इक्वल टू 7 इंटू 6 लिहिलं तर चालते. होय. म्हणजेच n प्लस 1 ची व्हॅल्यू किती लिहिणार तुम्ही कम्पेअर केलं तर? 7. n 7. इक्वल टू 6. 6. ह्याच्यावरून n किती येतोय? हा 1 त्या साईडला घेतला तर 6. 6. म्हणजेच फायनल n इक्वल टू किती असणार आहे? 6. 6. संपलं उत्तर. समजलं का रे? हो. लिहून घ्या. कुठपर्यंत आलाय? शरणात ते समजते का बाळ? क्वेश्चन नंबर 6 घ्या आता. क्वेश्चन नंबर 6. फाइंड n ची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वेशन दिले त्यांनी. इफ पहिलं फर्स्ट एक्झाम्पल. -17 मायनस n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 14 मायनस n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल. बोला. 17 minus n ला 14 minus n फॅक्टोरियल पर्यंत नाही. कसं करणार सांगताय? -1 करत. बरोबर. सोडून दाखवता का रे? हा. काय करणार बघा? 7. पहिली टर्म 17 मायनस n इंटू
दुसरी टर्म काय ना 17 मायनस n मायनस 1 होणार म्हणजे किती येणार आहे 16 minus n. 16 मायनस n. तिसरी टर्म काय येणार मग 15 minus n. त्याच्यानंतरची टर्म कुठली येणार 14 minus n. त्याच्यानंतरची 13 मायनस n 12 मायनस n असं कमी कमी होत जाणार पण Factorial. डिनॉमिनेटरला 14 मायनस n फॅक्टोरियल आहे इथं थांबूया आणि इथं फॅक्टोरियल लिहूया समजलं का रे डिवायडेड बाय 14 मायनस n फॅक्टोरियल आहे असं इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल म्हणजे किती लिहिणार रे 5 into 4 5 into into 4 3. into 3 into 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 काय कॅन्सल झालं सांगा बरं पटकन 14 minus n factorial. 14 मायनस n ला 14 मायनस n कॅन्सल कुठपर्यंत आलाय झालं का रे हो. आता LHS ला काय राहिलं रे 17 मायनस n इंटू 16 मायनस n इंटू 15 minus n. 15 मायनस n हे जर सिम्प्लिफाय करत बसला तर ह्या अगोदर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे 4 टर्म्स परत ह्या 4 टर्मने ह्या 2 टर्मला मल्टिप्लाय केलं तर 8 टर्म्स येणार आणि ती क्युबिक इक्वेशन येणार ते इझिली कॅल्क्युलेट करता येणार आहे का नाही. आपण पाठीमागच्या मेस जे सांगितली होती त्या मेथडनं सोडूया आता आता RHS ला बघा 5 इंटू 4 आहे तर 3 इंटू 2 इंटू 1 आहे हे तिन्ही एकत्र घेतो मी 3 इंटू 2 इंटू 1 किती रे 6. 6. मग 6 अगोदर लिहितो 6 इंटू 5 इंटू 4 लिहितो चालतंय का हो. आता सांगायचं मला मग बघा बर दोन्ही साईड जर मी कम्पेअर केल्या तर इथं किती पाहिजे 6. इथं किती पाहिजे 5. आणि ह्या टर्मची व्हॅल्यू किती पाहिजे 4. 4 तरच उत्तर येणार आहे बरोबर आहे का ह्याची व्हॅल्यू 6 असेल ह्याची व्हॅल्यू 5 असेल ह्याची 4 असेल तर मल्टिप्लिकेशन तेच येणार ना बरोबर का म्हणजेच काय असणार 17 मायनस n इक्वल किती घेणार तुम्ही 6. 6 तसंच 16 मायनस n इक्वल किती घेणार 5 15 मायनस n इक्वल किती घेणार 4 मग आता सांगा बरं n इक्वल टू काढायचं असेल तर हा 6 या साईडला घ्या n त्या साईडला घ्या हा 6 या साईडला घेतला -6 n या साईडला घेतला प्लस n किती येते 16 मधनं 6 गेलं तर 11. बघा बरं या साईडला पण 16 मायनस 5 इक्वल टू n आला का n इक्वल टू 11च हो. म्हणजे n फिक्स झाला किती आला 11 आला का n हो. समजतंय का ठीक आहे इथं लिहायचं कम्पेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साइड कम्पेअर करून लिहिलं हे कम्पेअरिंग ऑन बोथ साइड्स झालं का सोडवून हो. नेक्स्ट 15 मायनस n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 13 मायनस n फॅक्टोरियल इक्वल टू 12 तर n काढायला सांगितलंय कसा काढणार रे काय करूया ऍडजस्टमेंट सांगा पटकन 15 minus n 13 minus n पर्यंत बरोबर बघा पहिली टर्म 15 मायनस n इंटू दुसरी कुठली होणार 14 minus 14 n. minus n. तिसरी कुठली होणार 13 minus n. थांबूया त्याच्यानंतर असणार आहे 12 मायनस n 11 मायनस n 10 मायनस n पण पुढे न लिहिता फॅक्टोरियल मध्ये लिहूया आणि डिवायडेड बाय हा 13 मायनस n फॅक्टोरियल आहे असा
इज इक्वल टू 12 आहे असं काय कॅन्सल झालं बघा बरं. 13 minus n factorial. किती राहिलं 15 मायनस एन minus इंटू 14 मायनस एन. 12 म्हणजे असं लिहिता येईल का बघा बरं 4 इंटू 3. होय. दोन्ही साईड जर कम्पेअर केलं तर काय समजते तुम्हाला कम्पेअरिंग बोथ साइड. 15 minus n is equal to 4. आणि 14 मायनस एन इक्वल टू 3. काढा त्याच्यावर एन किती आहे 11. बरोबर. समजलं का रे बाळानो. होय. घ्या सोडून पटकन. कुठेपर्यंत आलाय झालं. नेक्स्ट. n factorial divided by 3 factorial into n minus 3 factorial. दोन्ही मध्ये असं सिंबल दिलं याचा अर्थ काय रे रेशिओ. बरोबर. एस टू बी दिला असेल तर कसा लिहिता तुम्ही A upon B. A upon B. बरोबर. मग ह्या टर्मची जो रेशो दिला तो काय लिहिणार तुम्ही कसा लिहिणार मग ही टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म असणार. समजलं का. होय. बघूया काय दिलाय पुढं n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल इंटू n मायनस 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 टू किती दिले 3. 3. ओके बा कसं सोडवता येईल. अगोदर दिलेलं फॅक्टोरियल इक्वेशन लिहून घ्यायचं जे काय त्यांनी दिलेलं आहे. आता फॅक्टोरियल इक्वेशन नुसार काय लिहिता येईल बघा बरं आपल्याला n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू n मायनस 3 फॅक्टोरियल. याला टोटल डिवायडेड बाय काय लिहिता येईल रे बाळानो ही टर्म डिवाइड बाय सेकंड टर्म काय असणार n factorial divided by 5 factorial into n minus 5 factorial. बरोबर. इज इक्वल टू 5 to 3 काय लिहिणार तुम्ही 5/3. 5/3 झालं का रे. आता बघा n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू n मायनस 3 फॅक्टोरियल इंटू काय लिहिता रे बघा हा न्यूमरेटर त्याचा डिनॉमिनेटर आणि इथं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे काय लिहिणार तुम्ही इंटू न्यूमरेटर 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल इंटू n minus 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय अपॉन n फॅक्टोरियल n फॅक्टोरियल इक्वल टू 3/5 करू काय नाही. बरोबर 5/3 राहणार. समजलं का मी काय केले बाळानो a अपॉन b डिवाइड बाय c अपॉन d असेल तर a अपॉन b इंटू काय असतं रे D upon C. d अपॉन c. त्या मेथडनुसार लिहिले मी. काय कॅन्सल होतंय n factorial. फॅक्टोरियल n फॅक्टोरियल कॅन्सल झाला तर 1 डिवायडेड बाय कोणती टर्म कमी करून घेऊया 5 factorial आणि n minus 5 factorial. बघा हा n मायनस 5 फॅक्टोरियल कमी करून घेऊया का हो. 5 factorial पण n मायनस 5 फॅक्टोरियल कमी केलं तर कसा येतोय बघा समोर लक्ष द्या n मायनस 5 इंटू नेक्स्ट टर्म कुठले असणार रे n मायनस 1 होणार n minus 6 येणार मग ते ही टर्म येईल का त्याच्यामध्ये नाही. n minus 3 कोणती टर्म कमी केली पाहिजे n minus 3 फॅक्टोरियल मायनस मध्ये हे
ही टर्म जास्त आहे ती कमी आहे. समजलं का बाळानो? हो. मग आता सांगा मला, हा 3 फॅक्टोरियल मी हा असा ठेवतोय, n-3 कमी करून घेतोय. सांगा पहिली टर्म n-3 इंटू दुसरी टर्म n-4 n-4 इंटू तिसरी टर्म n-5 थांबूया. हो ओके इंटू तर 5 कमी करून घेतोय मी 5 4 काय करू 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू हा n-5 फॅक्टोरियल हाय असा डिवाइड बाय 1 हाय असं इज इक्वल टू 5/3 हाय असं. काय कॅन्सल झालं रे? 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल कॅन्सल. अजून n-5 फॅक्टोरियल n-5 फॅक्टोरियल कॅन्सल. किती राहिले इथं 1 डिवायडेड बाय किती n-3 into n-4 20 डिवायडेड बाय गुणाकार आहे ना 5 into 4 इथं वरती 20 लिहू का डायरेक्ट हो इक्वल टू 5/3 5/3 लिहून घ्या पटकन. समजतंय का? हो श्रुती शिंदे श्रुती शिंदे समजते का बाळ? हो सर. अपूर्वा आलेत का? कुठपर्यंत आला रे? झालं. झालं. सांगा आता. हा 3 ह्या साईडला घेतो 5 ह्या साईडला घेतो आणि ह्या टर्म त्या साईडला घेतो. बघा 20 इंटू 3/5 आला ह्या साईडला. हा 3 न्युमरेटरला जाणार 5 डिनोमिनेटरला जाणार आणि ह्या साईडच्या टर्म ह्या साईडला घेतो. किती येणार? n-3 इंटू n-3 into n-4 n-4 किती 5 20 म्हणजे 4 इंटू 3 इज इक्वल टू n-3 इंटू n-4. काय करूया? हा n-4 काय रे? हा अगोदर लिहून n-3 नंतर लिहूया काय? ह्याची मोठी काय 4 मोठी -3 हा ही मोठी आहे ही बारकी आहे. मोठी बारकी समजतं का बाळांनो? हो मग दोन्ही साईड जर कम्पेअर केल्या कम्पेअरिंग बोथ साइड्स काय समजतंय तुम्हाला? n-3 इक्वल टू किती? 4 4 इक्वल टू किती? 3 म्हणजे n इक्वल टू किती? 7 संपलं उत्तर. आणि इथं समजते आपल्याला 7 - 3 असेल तर 4 येणार आहे आणि इथं किती 7 - 4 असेल तर 3 येणार आहे. समजलं का? अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 4, 5 कंप्लीट कर. चाल का सोडून द्यावं लागेल? करतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट करून घ्या. उद्या राहिलेले 7, 8, 9, 10 संपून टाकूया. समजले आजचा पाठ? हो सर. ठीक आहे. केमिस्ट्री लेक्चर आहे पुढे तुमचं. थांबूया या ठिकाणी. का घ्यायचं 7 नंबर? ठीक आहे. राहिले कंप्लीट करा. 7, 8, 9, 10 उद्या संपून टाकूया. पुढचं केमिस्ट्री लेक्चर होणार आहे. काय सोडवताय ना तुम्ही? एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल सोडवताय का रे? हो सर. ठीक आहे.